महानगरपालिका जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमधल्या भाजपच्या घवघवीत यशाचे शिल्पकार कोण असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत। तेच आपल्याबरोबर थेट आहेत। जाऊया आणि पाहूया त्यांची दृश्य। देवेंद्र फडणवीस आता त्यांच्या कार्यकर्त्यांच्या सोबत आहेत। आपण बघता ही विजयाची दृश्य। देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, रावसाहेब दानवे आणि अर्थातच किरीट सोमय्या, शिवसेनेचे दोन लाडके एक प्रकारे म्हणूया असे दोन भाजपचे खंदे कार्यकर्ते म्हणजे आशिष शेलार आणि किरीट सोमय्या हे देखील एकाच पुष्प मालेमध्ये स्वतःला गुंफून फोटो सेशन करत होते। त्याचबरोबर आशिष शेलार हे मुख्यमंत्र्यांना पेढा भरून आनंद साजरा करतायत। रावसाहेब दानवे यांचं देखील तोंड या ठिकाणी गोड केलं जातं। एक प्रकारे भारतीय जनता पक्षासाठी ड्रीम रन 2012 सालपासून सुरू आहे। 2012 त्याच्यानंतर 2014 आणि आता नगरपालिकांच्या नंतर महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेमध्ये मिळालेलं घवघवीत यश आणि काही क्षणात याच्यावरची प्रतिक्रिया देण्याकरता म्हणून मुख्यमंत्री पहिल्यांदाच पत्रकार परिषद संबोधित करतायत। ती पत्रकार परिषद आता सुरू होते। त्या पत्रकार परिषदेमध्ये आशिष शेलार, मुख्यमंत्री आणि रावसाहेब दानवे हे तिघही उपस्थित आहेत। आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार यांचा पराभव तर दानवे यांची कन्या पराभूत, एक कन्या पराभूत। निकालांकडे वाट पाहत होतो। जे प्रचारामध्ये झालं तसंच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निर्णयामध्ये झालं। सुरुवात काहींनी लवकरची जास्त केली, नंतर थकून गेले आणि आम्ही योग्य वेळेला सुरुवात करून योग्य आकडा काढला आणि त्याच पद्धतीने निकालांमध्ये सुद्धा योग्य वेळेला सुरुवात करून योग्य आकडा आम्ही काढलेला आहे। हे श्रेय जसं मी मगाशी सांगितलं होतं, हा विजय आम्ही संपूर्णपणे मुंबईकरांनाच एका अर्थाने त्यांच्या चरणी अर्पण करतोय। हा विजय जो मुंबई आणि राज्यभराचा आहे त्याबद्दल माननीय रावसाहेब दानवेजी व माननीय मुख्यमंत्री आपल्याशी बोलतील, पण या विजयाचं श्रेय माननीय नरेंद्र मोदीजी यांनी जो देशभरामध्ये विकासाचा आणि भ्रष्टाचार विरोधी धडाकेबाज अतिशय कार्यक्रम चालवला, जनसमर्थन त्याच मागे यातून स्पष्ट होतं। या विजयाचं कर्तृत्व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी ज्या पद्धतीने विकासाचा धडाका पूर्ण राज्यात अतिशय प्रामाणिकतेने सरकार चालवताना गरीबातील गरीब, अतिसामान्यातील अतिसामान्य व्यक्तीच्या विकासाचा विचार केला, त्या कर्तृत्वाचा आहे। आणि आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली त्यामागचं सर्व संघटन कौशल्य आणि संघटन नेतृत्व हे महाराष्ट्राचे आमचे अध्यक्ष माननीय रावसाहेब दानवे पाटीलजी यांनी एक हाती संघटनेचे चालवलेला कार्यक्रम, निवडणुकीच्या योजना याला सुद्धा आहे। आणि म्हणून मुंबईपुरता मी मगाशी बोललो होते, पुन्हा एकदा बोलावंसं वाटतं म्हणून बोलतोय। बरेचसे लोक मगाशी नव्हते। दोनच पक्षांची वाढ झाली, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे सगळे निवडणुकीत हरले। वाढ झाली शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची, पण शिवसेनेची वाढ ही मोजपट्टीमध्ये झाली, फुटपट्टीमध्ये झाली आणि भारतीय जनता पक्षाची वाढ ही पटीमध्ये झालेली आहे। आणि म्हणून हा विजय मुंबईला सगळ्या कार्यकर्त्यांना सुद्धा मी या विषयानंतर सविस्तर माननीय मुख्यमंत्री आपल्याशी बोलतील। तत्पूर्वी माननीय प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेजींना मी विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं।
राज्यामध्ये 25 जिल्हा परिषदा आणि 10 महापालिकेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष हा राज्यामध्ये 1 नंबरचा पक्ष होईल अशा प्रकारचं भाकीत आम्ही यापूर्वीच केलेलं होतं आणि त्याच पद्धतीप्रमाणे राज्यामध्ये आज निकालानंतर स्पष्ट झालं की भारतीय जनता पक्ष हा नगर परिषदामध्येही, महापालिकामध्येही आणि जिल्हा परिषद पंचायत समित्यामध्ये सुद्धा नंबर 1चा पक्ष झालेला आहे. या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी आणि अमित भाई यांचं स्वप्न होतं की भारतीय जनता पार्टी पंचायत टू पार्लमेंट अशा प्रकारचं त्यांचं जे स्वप्न होतं हे महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थानं आज पूर्ण केलेलं आहे. आपल्या माहिती की निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळेस भारतीय जनता पार्टीनं एक प्रचाराची योजना आखली, योजनाबद्ध पद्धतीनं प्रचार केला आणि कार्यकर्ते सुद्धा आपल्या आपल्या पद्धतीप्रमाणे या ठिकाणी लढले आणि हा विजय मिळवला. खरं तर हा विजय या राज्यातील जनतेला आम्ही अर्पण करतो आणि प्रामुख्यानं 2.5 वर्षामध्ये केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं सरकार आणि राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं सरकार, या 2 सरकारनी जी कामगिरी या राज्यामध्ये आणि देशामध्ये केली त्या कामगिरीला पाहून या राज्यातल्या जनतेनं भारतीय जनता पार्टीच्या बाजूनं कौल दिलेला आहे. मी पुन्हा एकदा या राज्यातील जनतेचं, या राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो आणि मुख्यमंत्री महोदय विनंती करतो की आपण मार्गदर्शन करा. भारतीय जनता पार्टीचं सर्वप्रथम मी तमाम महाराष्ट्रातल्या नागरिकांचे अतिशय मनपूर्वक आभार मानतो की भारतीय जनता पक्षावर आणि विशेषतः या देशामध्ये माननीय मोदीजींनी पारदर्शी प्रामाणिकतेचं जे राजकारण चालू केलं आहे, विश्वासाचं जे राजकारण चालू केलं आहे, त्या पारदर्शी प्रामाणिकतेवर, त्या विश्वासावर प्रचंड मोठा कौल महाराष्ट्रातल्या जनतेनं दिला. मी त्यांचे अतिशय मनपूर्वक आभार मानतो. खरं तर आपण बघितलं तर सर्वात आधी हा विजय अभूतपूर्व आहे. आपण यापूर्वीच्या निवडणुका बघितल्या असतील तर महानगरपालिकामध्ये इतका अभूतपूर्व कौल हा कुठल्याच पक्षाला यापूर्वी फारसा मिळालेला किंवा नजीकच्या 25-30 वर्षात दिसत नाही. आज आपण जर बघितलं तर मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रचंड मोठं यश हे भारतीय जनता पक्षाला जनतेनं दिलं आहे. ज्या पारदर्शितेच्या अजेंड्यावर आम्ही मतं मागितले त्या अजेंड्याला मोठं समर्थन हे जनतेच्या माध्यमातून मिळालं आहे. खरं तर आम्ही भारतीय जनता पक्षावर 195 जागा लढलो होतो आणि त्यातनं आतापर्यंतच्या निकालात 81 जागा आम्हाला मिळाल्या. 1 जागा सध्या टायवर आहे. त्याचा निकाल कधी येईल मला असं वाटतं की अतिशय अभूतपूर्व अशा प्रकारचा विजय. आमचे जे मित्र आहेत त्यांची निश्चित आम्हाला मदत झाली, पण त्यांच्याजवळ चिन्ह नसल्यामुळे अतिशय पोलराईज झालेल्या निवडणुकीमध्ये त्या जागांवर त्यांचं आणि आमचं असं दोघांचंही नुकसान झालंय. तिथे जर चिन्ह असते, आमचं असते किंवा त्यांचं एस्टॅब्लिश चिन्ह असतं तर या पोलराईज निवडणुकीचा निकाल अजून वेगळा लागला असता. साधारणपणे 20 जागा आता तरी सरासरी अशा दिसत आहेत की ज्या ठिकाणी अतिशय कमी मताने आम्ही पराभूत झालो आहोत. आणि मला असं वाटतं की एक मोठा कौल हा मुंबईच्या जनतेनं दिलेला आहे आणि निश्चितच माननीय मोदीजींच्या पारदर्शी प्रामाणिकतेला आणि त्यातनं तयार झालेल्या विश्वासाला
राज्यातलं सरकार आणि राज्यातलं भाजपा जे पुढे नेण्याचा प्रयत्न करते त्याला आशीर्वाद आता मुंबईच्या जनतेने देखील या ठिकाणी दिला आहे. मुंबईच्या व्यतिरिक्त नागपूरमध्ये आम्ही लँडस्लाईड विक्रीकडे चाललोय, पुण्यामध्ये आम्ही अतिशय मोठ्या विजयाकडे चाललोय, पिंपरी चिंचवडला अतिशय मोठ्या विजयाकडे चाललोय. आम्ही अकोल्याची महानगरपालिका जिंकलेली आहे, आम्ही अमरावतीची महानगरपालिका जिंकलेली आहे, तिथे आम्हाला पूर्ण बहुमत मिळालंय. सोलापूरला बहुमत आलंय, 3-4 जागा आम्हाला कमी आहे. ही स्थिती जवळपास उल्हासनगरची आहे. नाशिकमध्ये पूर्ण बहुमत आम्ही घेतो. अभूतपूर्व अशा प्रकारचं म्हणजे आतापर्यंतच्या 1066 जागा महानगरपालिकेच्या घोषित झाल्या त्यातल्या 521 जागी भारतीय जनता पक्षानं या ठिकाणी विजय मिळवला. म्हणजे इतर सगळ्या पक्षांची गोळाबेरीज केली तरी त्यापेक्षा जास्त जागा आता भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी मिळवलेल्या आहेत. जिल्हा परिषदेतही प्रचंड मोठा कौल हा भारतीय जनता पक्षाला मिळालेला आहे. अजून काउंटिंग चाललाय, पण आता सरासरी असं दिसत आहे की जवळजवळ 13 ते 14 जिल्हा परिषदांमध्ये भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष त्या ठिकाणी होईल. जवळजवळ 8 ते 9 ठिकाणी बहुमताच्या जवळपास आम्ही जाऊ किंवा बहुमत मिळवू. 4-5 ठिकाण असे असतील की ज्या ठिकाणी आम्ही सिंगल लार्जेस्ट असू. त्यामुळे जिल्हा परिषदांमध्ये देखील अतिशय चांगला अशा प्रकारचा आम्हाला विजय मिळाला आहे. विशेषतः लातूर असेल की जो प्रचंड मोठा बालेकिल्ला जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून हा काँग्रेसचा राहिला आहे, त्या बालेकिल्ल्यात आज भारतीय जनता पक्षाने मुसंडी मारली आहे. सांगली सारख्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यामध्ये भारतीय जनता पक्षाने मुसंडी मारली आहे. कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, अतिशय उत्तम आम्हाला त्या ठिकाणी जागा मिळत आहेत. आमची आघाडी कोल्हापूरमध्ये जवळजवळ आता बहुमताच्या आसपासच्या आकड्यात पोहोचणार आहे. सोलापूरमध्ये देखील अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे. जळगावमध्ये आमची जवळजवळ एखादी त्या ठिकाणी सत्ता येते, वर्ध्यात येते, गडचिरोलीत येते, चंद्रपूरला येते. त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं जालन्यामध्ये, औरंगाबादमध्ये देखील आहे. म्हणजे मराठवाड्यातही प्रचंड मोठं जनसमर्थन हे आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि मला विश्वास वाटतो की ह्या संपूर्ण महाराष्ट्रानं भारतीय जनता पक्षाच्या कामावर एक मोहर उठवली आहे. आणि आम्ही जे सातत्याने सांगत होतो की माननीय मोदीजींच्या जी काही धोरणं आहेत त्या धोरणांवर आधारित देश आणि महाराष्ट्र चालवत असताना जनता त्याच्या पाठीशी आहे. आज जनतेनं त्याच्यावर शिक्कामोर्तब केला आहे आणि म्हणून मी महाराष्ट्रातल्या जनतेचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.